आणि आता एक धक्कादायक बातमी साताऱ्यातून। साताऱ्यातल्या पाचगणीतल्या एका शाळेच्या सातबारावर पाकिस्तान आणि ब्रह्मदेशाचं नाव आहे। माहिती अधिकारातून हा सगळा खळबळजनक प्रकार समोर आलाय। काय आहे हे पाकिस्तान आणि पाचगणीचं कनेक्शन पाहूया। पाचगणी महाराष्ट्राची शान वाढवणारं हे दख्खनचं पठार। मात्र याच पठारावर पाकिस्तान आणि ब्रह्मदेशानं घुसखोरी कशी काय केली हा प्रश्न आहे। याला कारण ठरलीये पाचगणीतली ही न्यू इरा नावाची इंग्रजी माध्यमाची शाळा। या शाळेच्या सातबारावरची काही जमीन ही चक्क पाकिस्तान आणि ब्रह्मदेशाच्या मालकीची दाखवण्यात आली आहे। माहिती अधिकारातून ही धक्कादायक बाब उघड झाली आहे। त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत। साताऱ्यातल्या जमिनीवर पाकिस्तान आणि ब्रह्मदेशाची नावं कशी? हा सातबारा कोणत्या कागदपत्रांच्या आधारे नोंदवण्यात आलाय? एखाद्या देशाच्या नावानं सातबारा कसा काय असू शकतो? पाचगणीचं पाकिस्तान आणि ब्रह्मदेशाशी काय कनेक्शन आहे? की महसूल यंत्रणेनं बनावट कागदपत्रांच्या आधारे ही नावं लावली आहेत? हा प्रकार उघड झाल्यानंतर ग्रामस्थ संतप्त झालेत। या सातबाराची तातडीनं चौकशी करा अशी मागणी होते। आमची मागणी ही आहे, तात्काळ संस्थेच्या संस्था चालकांची त्या ट्रस्टीची चौकशी करा। त्यांच्या चौकशीमध्ये संस्था अथवा संस्था चालक दोषी आढळल्यास देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा। हा सातबारा आहे आणि ह्याच्यावरती स्पष्टपणे भाईस पाकिस्तान असा उल्लेख केलेला आहे। म्हणजेच ह्याचा अर्थ की पाकिस्तानाचे लागेबंदे असणारे लोक हे ह्या शिक्षण संस्थेचे संचालक अथवा ट्रस्टी आहेत। आणि हा इथून 15 ऑगस्ट 1947ला दिवस स्वातंत्र्य झाला आणि तेव्हापासून जर काही संस्था त्यानंतर या ठिकाणी आली, आपला आणि पाकिस्तानची नाळ तुटलेली, मग पाकिस्तान नाव या सातबाऱ्यावरती आलं कसं काय? या प्रकरणी साताराच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे ही तक्रार करण्यात आली आहे। याबाबत एक लेखी तक्रार प्राप्त झालेली आहे। याबाबतची सर्व कागदपत्रे आमच्या विभागामार्फत तपासली जातील आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने जी काही उचित कार्यवाही असेल कायदेशीर चौकटीमध्ये ती केली जाईल। ज्या शाळेच्या मिळकतीवर पाकिस्तानचं नाव आहे त्या शाळेशी आम्ही संपर्क साधला। न्यू इरा शाळेच्या मिळकतीवर पाकिस्तान आणि ब्रह्मदेश ही दोन नावं कशी आली या बाबतीत आम्ही न्यू इरा शाळेच्या प्रशासनाला विचारपूस केली। न्यू इरा शाळेच्या प्रशासनाने यावरती कोणतीच प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। खरं तर पाकिस्तान आणि ब्रह्मदेश ही अशी गंभीर नावं एका शाळेच्या मिळकतीवर कशी काय येतात, यामुळे आधीच आता जनतेमध्ये संताप पसरलेला आहे आणि त्यात न्यू इरा शाळेचं असं गप्प बसणं हेच आणखीन संशयाला वाव देणारं ठरत आहे। न्यू इरा शाळेच्या मिळकतीवर पाकिस्तान आणि ब्रह्मदेशाचं नाव कसं आलं हा प्रश्न आम्ही शाळा प्रशासनालाही विचारला। मात्र शाळा यावर काहीही उत्तर द्यायला तयार नाही। पाकिस्तान आणि ब्रह्मदेशाच्या नावामुळे आधीच संताप निर्माण झालेला असताना शाळेचं गप्प बसणं या संशयात अजून भर घालतंय। या संदर्भात पंतप्रधान मोदींनाही निवेदन पाठवण्यात आलंय। या जमिनी 1922 पासून 1947 पर्यंत महारवतनाच्या जमिनी होत्या। मात्र त्याचं पुढे काय झालं आणि या शाळेच्या मिळकतीवर पाकिस्तान आणि ब्रह्मदेशाचं नाव कसं आलं, त्याचं गौड बंगाल काय, याचं उत्तर मिळायलाच हवं। सुजित आंबेकर, NDTV मराठी, सातारा।